राज्यात मध्यंतरी दोन राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाची जोरदार चर्चा रंगली होती। विशेष म्हणजे या चर्चांना हवा देणारे खुद्द पवारच होते। महायुतीसोबत जायचं की नाही हा निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यायचा आहे असं विधान करून पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाला जणू मूक संमती दिली। परंतु यावर सुप्रिया सुळेंनी वेळ मारून नेत पुढे हा विषय वाढवला नाही। एकत्रीकरणाच्या मुद्द्यावर अजित पवार गटाने ही रस न दाखवल्यामुळे शरद पवारांची ही गुगली होती की आणखीन काय होतं अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली। हे सगळं होत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खासदार सुप्रिया सुळे याच किंगमेकर आहेत। शरद पवारांच्या बोलण्याकडे बारकाईने पाहिलं तर महायुती सोबत जाण्याचा निर्णय सुप्रिया सुळेंना घ्यायचा आहे म्हणजे एकतर शरद पवारांची सक्रिय राजकारणातून निवृत्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे किंवा ते महायुती सोबत जाण्याचं खापर स्वतःच्या डोक्यावर फोडू इच्छित नाही। परंतु एक मात्र निश्चित आहे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सुप्रिया सुळे ठरवतील ती दिशा राहणार आहे। जयंत पाटील यांनी नुकताच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पक्षाच्या संघटनात्मक कामातून काढता पाय घेतलाय। त्यामुळे पक्षातील ध्येय धोरणांवर आता नवनियुक्त शशिकांत शिंदे यांना आपली छाप उमटावी लागणार आहे। त्यामुळे सुप्रिया सुळेंना आता दुसऱ्या फळीतील नेत्यांची टीम तयार करून पक्षाची पुन्हा एकदा नव्यानं बांधणी करावी लागणार आहे। सुप्रिया सुळे पक्षात आपलं अढळ स्थान कशा अधिक वृद्धिंगत करत राहिल्यात, शरद पवारांनी आपल्या पक्षाची धुरा त्यांना का सोपवली याचीच काही कारणं आपण पुढच्या काही मुद्द्यांमधून समजून घेऊयात। एक, लोकसभेतील यश। बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे समीकरण राज्यातील जनतेच्या मनात आधीपासून पक्क आहे। अजित पवारांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाची धुरा ही खऱ्या अर्थानं सुप्रिया सुळे यांनी सांभाळली होती। सोबतीला जयंत पाटील असले तरी लोकसभा निवडणुकीत प्रचाराची संपूर्ण धुरा सुप्रिया सुळे यांच्या हातीच होती। लोकसभा निवडणुकीत 10 पैकी 8 खासदार निवडून आणत सुप्रिया सुळेंनी आपली राजकीय चमक देखील दाखवली होती। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाल्यानंतर थोरल्या पवारांना सोडून अनेक दिग्गज नेते बाहेर पडले। अशा वेळी शरद पवारांसोबत खंबीरपणे खासदार सुप्रिया सुळेच उभ्या होत्या। लोकसभेवेळी त्यांनी राज्यातील प्रचाराची धुरा सांभाळतच स्वतः देखील बारामती लोकसभेत सुनेत्रा पवारांचं मोठं आव्हान त्यांनी पेलत सलग चौथ्यांदा बारामतीतून विजय मिळवला आणि आपलं राजकीय नाणं खणखणीत वाजवून दाखवलं। 2, वैचारिक वारसा। शरद पवारांचा बायोलॉजिकल वारशासोबत त्यांचा वैचारिक वारसा जपलाय तो सुप्रिया सुळे यांनी। संसदीय राजकारणात शरद पवार 50 वर्षांपेक्षा जास्त काळ सक्रिय आहेत। पवारांच्या पावलावर पाऊल टाकत सुप्रिया सुळेंनी खास करून दिल्लीच्या राजकारणामध्ये आपली पकड घट्ट बसवली आहे। शरद पवारांची छबी सुप्रिया सुळेंच्या राजकारणातून दिसत असते। अनेक वेळा संसद रत्न पुरस्कार मिळवून सुप्रिया सुळेंनी आपल्या राजकारणाला एक वैचारिक अधिष्ठान मिळवून दिलेलं आहे। त्यामुळे सध्याचा राजकीय चिखल बघता सुप्रिया सुळेंचा वैचारिक स्तर हा नेहमीच उंचावलेला दिसून येतो। संसदेत विविध प्रश्न पोटतिडकीने मांडत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची सुप्रिया सुळेंची भूमिका ही दिवसेंदिवस त्यांचा राजकीय आलेख उंचावत आहे। 3, नेतृत्व क्षमता। सुप्रिया सुळे संसदेत स्वपक्षासोबतच विरोधी पक्षाचंही सक्षमपणे नेतृत्व करतात हे त्यांनी वारंवार सिद्ध केलंय। जनतेच्या हिताचे मुद्दे संसदेत मांडण्यापूर्वी ते नेहमी समजावून घेण्यास त्यास प्राधान्य देतात। त्या संदर्भातील आकडेवारी त्या स्वतः शोधून काढतात। लाखो खासगी कर्मचाऱ्यांना दिलासा देणाऱ्या राईट टू डिस्कनेक्ट या सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडलेल्या खासगी विधेयकाची सुद्धा देशभरामध्ये चर्चा झाली होती आणि त्यामुळे थेट पंतप्रधानांसमोर विरोधकांचा आवाज म्हणून सुप्रिया सुळेंकडेच पाहिलं जातं। 4, राज्यातही सर्वसमावेशक नेतृत्व। सुप्रिया सुळे केवळ दिल्लीतच नव्हे तर राज्यातही एक सर्वमान्य नेतृत्व आहे। काँग्रेस सोबत त्यांचे आधीपासूनचेच राजकीय संबंध असले तरी शिवसेना, मनसे अशा वैचारिक मतभेद असलेल्या पक्षांशी देखील त्यांचे जिव्हाळ्याचे नातेसंबंध राहिलेत। राज्यात सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या मुलगीपेक्षा एक सक्षम महिला नेत्या म्हणून जास्त आदरणीय आहेत। महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये सुप्रिया सुळेंना देण्यात येणारं स्थान बघता शरद पवारांनंतर त्याच पक्षाचं नेतृत्व करतील हे स्पष्ट आहे। 5, अजित पवारांशी थेट भिडण्याची क्षमता। सध्या शरद पवार गटासमोर भाजपासोबतच अजित पवार गटाचं मोठं आव्हान आहे। पक्षाला लागलेली गळती, पक्षांतर्गत कुरघोडीचं राजकारण पाहता सुप्रिया सुळेंना अनेक आघाड्यांवरती लढावं लागतंय।
त्या शरद पवारांच्या तालमीत तयार झालेल्या अजित पवारांशी राजकीय लढा द्यायचा म्हटलं तर तेवढंच तुल्यबळ नेतृत्व लागणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सध्या सुप्रिया सुळे वगळता असं नेतृत्व नाही. आतापर्यंत सुप्रिया सुळेंनी थेट अजित पवारांवर टीका करण्याचं टाळलं असलं तरी भविष्यात तसं होणार नाही याची शाश्वती नाही. सुप्रिया सुळेंचे प्रसंगी आक्रमकपण, अभ्यासू राजकारण पक्षाला नवीन उभारी देऊ शकतं. हे शरद पवारांनी हेरलंय आणि त्यामुळे सुप्रिया सुळेंना राज्यात राजकीय लीड देऊन शरद पवार अलगद काढता पाय घेत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. अर्थ असा की राजकारणामध्ये सगळं राजकीय डोकं जे आहे ते शरद पवारांचं आहे. मात्र तेच डोकं वापरून पुढची कमान सुप्रिया सुळेंच्या हाती आली आहे. सध्याच्या घडीला शरद पवारांच्या घराभोवतीच राजकारण फिरतं की काय असा प्रश्न तयार झाला होता. मात्र जयंत पाटील यांच्यानंतर शशिकांत शिंदे यांना दिलेली प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा हा मुद्दा सांगतो की पवार आजही कार्यकर्त्यांना मोठं करण्यावरतीच विश्वास ठेवतात आणि या त्यांच्या मर्जीमध्ये सुप्रिया सुळेंची मर्जी सुद्धा नक्कीच समाविष्ट असणार आहे. कारण कुठेतरी रोहित पवार सुद्धा प्रदेशाध्यक्ष पदाच्या रेसमध्ये येऊ पाहत होते. जयंत पाटलांना डॉमिनेट करण्यामध्ये सगळ्यात अग्रेसर हे रोहित पवारच होते. रोहित पवारांना आता पुढे पक्षात कुठली पोझिशन मिळते हे पाहण्यासारखं आहे. पण ज्या प्रदेशाध्यक्ष पदावर त्यांचा डोळा होता ते पद मात्र शशिकांत शिंदेंना देऊन पवारांनी आपली तीच रीग मोठी करण्यापेक्षा एक दुसरी रीग मोठी केलेली आहे हे दिसून आलंय. आता पाहण्यासारखं असणार आहे की सुप्रिया सुळे नेमका हा भार कसा सांभाळतात. या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.